काल आपण साऊथ आफ्रिकेसोबत हारलो आणि त्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे की विराट कोहली नव्हता. तुम्ही जे नाव ठेवत होते ना एवढे दिवस विराट कोहलीला, की विराट कोहली एक रन काढतो, 50 बॉल मध्ये 55 रन करतो, 55 बॉल मध्ये 50 रन करतो आणि म्हणून आपण मॅच हारलो, किंवा दुसरा प्लेअर एखादा भारी खोलून जातो मग दुसऱ्या प्लेअरला तुम्ही श्रेय देता. तसं नसतं. ती मॅच एंड पर्यंत न्यायला लागती आणि एंड पर्यंत न्यायल्यावरती एखादा प्लेअर त्याच्या जीवावरती फ्रीली शॉट मारू शकतो. त्याचं मेन रिझन असतं. आता यावेळेस सगळेजण फ्रीली शॉट मारत होते, गणले सगळेजण, हारलो आपण. आता सगळ्या नॉकआउट मॅच आहेत. आता जर हारलो डायरेक्ट बाहेर जाणार, जशी ऑस्ट्रेलिया बाहेर गेली. तुम्हाला ना विराट कोहलीचं महत्व गेल्यावरच कळालं. जसं वन डे मधनं पण तो जर एका दिवशी गेला ना, मग तुम्हाला कळेल विराट कोहली काय होता. त्यामुळं जे विराट कोहलीचे हेटर आहेत ना, त्यांनी आता हे जाणवलं तुम्हाला की T20 मध्ये आपण बाहेर का होणार आहे आणि T20 विराट कोहली शिवाय अपूर्ण काय. आणि आता असं वाटतंय आपण मागच्या वर्षीचा T20 वर्ल्ड कप उगाच जिंकलो म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी संन्यास घेतला. हारलो असतो तर या T20 मध्ये दोघं पण दिसले असते आपल्याला. जसं की 2023च्या 50 ओव्हरच्या वर्ल्ड कप मध्ये दोघं हारले म्हणून 2027च्या वर्ल्ड कप त्यांना जिंकायचे, त्यासाठी ते थांबलेत. ते आपल्याला दिसणार आहे.